पुणे जिल्हा जो आहे, या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे, पण आत्ता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत. पण विशेषतः अलमाटी जे आहे, त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो, त्या दृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे. ACS लेवलवर, त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे. आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण, की जे 24 तास कॉन्टॅक्टमध्ये असतात, आणि आत्ता तरी त्या ठिकाणी 519.3 मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे, ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही. पण पाऊस जसा जसा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे, या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत. एक अजून आता महत्त्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे, त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो आणि त्या हिप्परगी जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे, आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चाललेला आहे. आता याच्यामध्ये विशेषतः पुणे विभागातला जो कोल्हापूरचा साताऱ्याचा घाट सेक्शन आहे किंवा घाटाचा जो भाग आहे, या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे आणि पावसाची जो काही तीव्रता आहे ती या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.